नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर जे मंदिर उभारण्यात आलं त्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या निमित्त देशभर आणि विदेशातही दिवाळी साजरी झाली. एका अर्थाने भाजपने आपल्या अजेंड्यावर जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मतानुसार, धोरणानुसार, दृष्टिकोनानुसार हे मंदिर निर्माण नव्हे, हे राष्ट्र निर्माण आहे. म्हणजे आजवर जी सेक्युलर विचारसरणी देशामध्ये होती तिला प्रतिस्पर्धी म्हणून हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचारसरणी, आणि ही राष्ट्रवादी विचारसरणी स्युडो सेक्युलरिझम, नकली धर्मनिरपेक्षता, एक गठ्ठा मतं मिळावे हे डोळ्यासमोर ठेवून बहुसंख्याकांना झिडकारणारी स्युडो सेक्युलरिझम या असा दावा करत, अशी टीका करत या दोन विचारसरणीमध्ये जी लढाई झाली त्याचं आत्ताचं फलित म्हणजे उजव्या विचारांच्या भारतीय जनता पक्षाने अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणीचं दिलेले आश्वासन पूर्ण केलं. हा एका अर्थाने उजव्या विचारसरणीचा भारताचा बराच मोठा भूभाग व्यापला गेला आणि भारतीय जनता पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष म्हणून उदयाला आला. हे झालं राष्ट्रीय राजकारण. स्थानिक राजकारणातही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. कोपरगावला, नगर जिल्ह्यातल्या कोपरगावला गोदाकाठी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले विवेक भैया कोल्हे आणि विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे हे दोन युवा नेते श्रीराम जन्मभूमीचा, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करताना त्यांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले आणि आनंदोत्सव साजरा केला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. म्हणून आपण आजच्या भागाला जे शीर्षक दिलंय, रामलल्लाच्या दरबारात काळे कोल्हेंची हात मिळवणी. आता एका अर्थाने ही हात मिळवणी हा शब्द कसा योग्य आहे? लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्या समोर जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीच्या भावी पंतप्रधानाचा उमेदवार अशी चर्चा असलेले नितीश कुमारांच्या मनातच चलबिचल झाली आहे आणि आपली खुर्ची कायम ठेवण्यासाठी ते भाजपच्या वळचणीला जाऊन पंतप्रधान होता येईल की नाही ज्याची शक्यता पुढे आहे. पण आजच आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचावी म्हणून ते भाजपच्या वळचणीला जाण्याच्या हालचाली बिहारमध्ये सुरू झाल्या आहेत. तसंच असेच पडसाद उत्तर प्रदेशमध्ये उमटत आहेत. मायावती बहन म्हणतायत की मी सगळ्या जागेवर माझे उमेदवार उभे करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी म्हणतायत मी काँग्रेस बरोबर युती करणार नाही, सर्व जागी मी माझे उमेदवार उभे करणार आहेत. एका अर्थाने भाजपची प्रतिस्पर्धी असलेली इंडिया आघाडी तिच्यामध्ये चलबिचल सुरू झालेली असताना कोपरगावमध्ये मात्र काळे आणि कोल्हे हे आपण स्थानिक राजकारणावर आता आलो, हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी रामलल्लाच्या जन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करताना एकमेकाच्या हातात हात त्यांनी गुंफले, जे की काही दिवसापूर्वी एका उद्घाटन समारंभावरून एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत होते. कारण त्यांचे त्यावेळी पक्ष वेगळे होते. आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटला आणि आशुतोष दादा जे की विद्यमान आमदार आहेत ते आता महायुतीचे आमदार झाले. नशीबवान इतके ते आधी महाविकास आघाडीचे आमदार होते, त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती. आता ते महायुतीचे आमदार आहेत. आता महायुतीची सत्ता आहे. सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी मोठा निधी मिळवला. तो नियोजनबद्ध प्रत्येक गावात खर्च केला. त्याचा माध्यमातून मोठा गवगवा केला. संपर्क मतदारसंघाशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस त्यांचे युवा प्रतिस्पर्धी विवेक भैया कोल्हे की ज्यांच्या मातोश्री यावेळेस त्याच्या मागच्या वेळेस आमदार होत्या, म्हणजे ते आज त्या माजी आमदार आहेत, स्नेहलताताई कोल्हे या आशुतोष दादांच्या मागच्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी होत्या. त्या विवेक कोल्हेंनी जी
पूर्वेकडची 12 गाव आहेत जी गणेश कारखान्याच्या प्रभाव क्षेत्रात येतात. तो गणेश कारखाना आधी जिंकला. गणेश कारखान्याच्या प्रभाव क्षेत्रातील वाकडी, चितळी, पुंतांबा या मोठ्या ग्रामपंचायती जिंकून विधानसभेची मशागत सुरू केली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची रचना अशी आहे, कोण आमदार आहे किंवा कोण माजी आमदार आहे यापेक्षा हा तालुका गटात तटात विभागला गेला आहे. येथे 2च गट आहेत. एक आमदार आशुतोष दादा काळेंना मानणारा गट आणि दुसरा युवा नेते विवेक भैया कोल्हे यांना मानणारा गट. अशा या 2 गटात सरळ विभागणी झाली आहे. आजवर यांची ह्या 2 गटाची परंपरा अशी राहिली आहे की माजी खासदार कैलासवासी शंकरराव काळे साहेब आणि माजी मंत्री कैलासवासी शंकरराव कोल्हे साहेब यांनी एकमेकाविरुद्ध जोरदार संघर्ष केले. पण कुठं संघर्ष करायचा, कुठं थांबायचा याचं भान ठेवलं. दोघांनी मिळून अशा पद्धतीने राजकारण केलं की तिसऱ्या शक्तीला कधीही त्यांनी तालुक्यामध्ये तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ दिला नाही, तिसरा नेता मोठा होऊ दिला नाही. आता ही परंपरा या तिसऱ्या पिढीत चालेल का नाही हे पाहावे लागेल. पण आता पुन्हा काळचक्र तिथेच येऊन थांबलं आहे. दोघही एका पक्षात आले आहेत, म्हणजे एका महायुतीत आले आहेत. मला लोकसभा निवडणुकीत आता एका व्यासपीठावर हे नेते दिसतील, एकत्र भाषणं करतील. भारतीय जनता पक्ष किंवा भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान करा असं आवाहन दोघंही करतील, एका व्यासपीठावरून करतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही हातमिळवणी फारसा औत्सुक्याचा विषय नसली तरी विधानसभेला मात्र हे दोघंही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. अशी परिस्थिती आहे की आमदार आशुतोष दादा काळे हे सिटिंग आमदार आहेत आणि ते उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शब्दाखातर त्यांनी पवार साहेबांना सोडून सत्तेत हा गट आहे म्हणून अजितदादांच्या ते बाजूला गेले आहेत. म्हणून त्यांचा या जागेवर दावा असणं स्वाभाविक आहे. त्याचवेळी कोल्हे परिवार, स्नेहलताताई कोल्हे आणि कोल्हे परिवार हे देवेंद्रजी फडणवीसांच्या अत्यंत जवळचा परिवार मानला जातो. आणि स्नेहलता वहिनींशी तुम्ही ज्या ज्या वेळेस चर्चा कराल, त्या जो पत्रकार चर्चा करीत असेल त्यांच्या अंगात भारतीय जनता पक्षाची विचारसरणी मुरली आहे. भाजपच्या तत्वज्ञानाशी त्या एकरूप झाल्या आहेत. अशा पद्धतीने ते भाजपचं तत्वज्ञान कार्यकर्त्यांना समजून सांगतात आणि या परिवाराशी देवेंद्रजी फडणवीसांची जे की भाजपचे या सरकारातले सर्व शक्तिमान नेते आहेत त्यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध या कोल्हे परिवाराचे आहेत. त्यामुळे ही हातमिळवणी काळे आणि कोल्हे परिवाराची ही हातमिळवणी लोकसभेला दिसेल, पण विधानसभेला काय होईल हा तिढा देवेंद्रजी कसा सोडवतील हा मोठ्या औत्सुक्याचा विषय आहे. ही उत्सुकता सामान्य जनतेला आहे. पण दोन्ही बाजूचे नेते म्हणजे आमदार आशुतोष दादा काळे आणि इकडे स्नेहलताताई कोल्हे हे दोघही विधानसभेचा विषय काढला तरी विचलित होत नाहीत. दोघही कम्फर्ट झोन मध्ये आहेत. याचा अर्थ असाही होऊ शकतो की दोघांनाही आपापल्या नेत्यांनी सर्व मान्य होईल असा तोडगा तर सुचवलेला नाही ना. तसं काही असेल तर ते समजून घेण्यासाठी, ते उघड होण्यासाठी आणखीन काही काळ जावा लागेल. पण लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या 2 युवा नेत्यांनी रामलल्लांच्या आनंद उत्सवामध्ये एकमेकांशी हातमिळवणी केली. मी जशी हातमिळवणी केली तिच्या मागचं राजकारण, तिच्या मागचं स्थित्यंतर तो आपल्याला उलगडून दाखवलं. ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.